नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पूर्व व्यावसायिक अभ्यासक्रम इयत्ता 10वी इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी या विषयातील ऑनलाईन ट्युटोरियलमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत घटक क्रमांक 5 DC पॉवर सप्लाय. यामधील उपघटक पाहणार आहोत DC पॉवर सप्लायची ओळख. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो सुरू करूयात. DC पॉवर सप्लाय प्रामुख्याने आपल्या घरामध्ये जी येणारी विद्युत शक्ती आहे त्याला आपण अल्टरनेटिंग करंट किंवा AC पॉवर सप्लाय असे म्हणतो. आणि DC पॉवर सप्लाय म्हणजे डायरेक्ट करंट, जो न बदलणारा प्रवाह असतो. ठीक आहे. तर पॉवर सप्लायमध्ये जो आपल्याला ट्रान्सफॉर्मरच्या साहाय्याने आपण जे AC घटकामध्येच रूपांतरण करतो, मात्र व्होल्टेज कमी किंवा जास्त स्वरूपात हे करण्याचं काम हे ट्रान्सफॉर्मरच्या साहाय्याने करतो. आता घरामध्ये जो आलेला पॉवर सप्लाय आपला AC पॉवर सप्लाय, त्याचे जर DC सप्लायमध्ये रूपांतर करायचे असेल तर अशा पद्धतीने याची रचना केलेली असते, ती आपण पाहूयात. व्होल्टेज AC स्वरूपामध्ये इनपुट ट्रान्सफॉर्मरला दिल्यानंतर स्टेप डाऊन प्रकारचा ट्रान्सफॉर्मर वापरलाय, म्हणजे जास्त व्होल्टेज घेऊन कमी स्वरूपात व्होल्टेज निर्माण देणारे आउटपुट देणारे ट्रान्सफॉर्मर हे स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर असतात. बाहेरच्या भागाला जे आउटपुट व्होल्टेज मिळतं ते स्टेप डाऊन स्वरूपामध्ये कमी व्होल्टेज मिळतं. आणि त्यानंतर रेक्टिफायर ह्या इथं घटकाचा वापर करून, रेक्टिफायर ह्या साधनाचा वापर करून आपल्याला AC स्वरूपातील व्होल्टेजचे हे DC स्वरूपामध्ये रूपांतरण करता येते. अशा घटकाला आपण रेक्टिफायर असे म्हणतो. त्याच्यानंतर पुढं काय वापरलेलं आहे बघा, ह्या खालच्या बाजूला फिल्टर वापरलेले. फिल्टरच्या साहाय्यानं आपल्याला हा शुद्ध स्वरूपातला DC सप्लाय आपल्याला मिळतो. त्यानंतर पुढं वापरले रेग्युलेटर, व्होल्टेज नियंत्रणासाठी रेग्युलेटरचा वापर केलेला आहे. आणि त्यानंतर मग व्होल्टेज DC स्वरूपातला आपल्याला आउटपुटच्या साहाय्यानं मिळून जाईल. या अशा प्रकारे इथं ACची सायकल दाखवलेली. AC या संपूर्ण एका फेऱ्यास AC सायकल असे म्हणतो. AC सायकलमध्ये पॉझिटिव्ह मॅक्झिमम या ठिकाणी, हा खालचा भाग जो आहे तो निगेटिव्ह मॅक्झिमम, परत गेल्यानंतर वरती पॉझिटिव्ह मॅक्झिमम, परत गेल्यानंतर निगेटिव्ह मॅक्झिमम. अशा प्रकारे हे AC मध्ये सतत दिशा आणि किंमत प्रवाह बदलत असतो. मात्र आपल्याला DC स्वरूपामध्ये फक्त डायरेक्ट करंट पाहिजे असतो. यासाठी आपल्याला फिल्टर वापरावे लागते. ठीक आहे. आता इथं पाहूयात आपण आकृतीमध्ये दाखविल्याप्रमाणे स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर वापरलेला आहे. यामध्ये स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर वापरलेला आहे. रेक्टिफायर सर्किट वापरलेले. रेक्टिफायरच्या साहाय्याने आपल्याला ACचं DC मध्ये रूपांतरण करता येतं. त्यानंतर फिल्टर व रेग्युलेटर साधनांचा वापर करून AC सप्लायचे DC मध्ये रूपांतरण करता येते किंवा करतात. व ही पॉवर इलेक्ट्रॉनिक उपकरणे परिपथांना म्हणजे इलेक्ट्रॉनिक उपकरणांना वापरली जाते. यालाच आपण DC पॉवर सप्लाय असे म्हणतात. व्यवहारात वापरली जाणारी विविध प्रकारची इलेक्ट्रॉनिक उपकरणे व परिपथांना सर्किट एकदिशीय विद्युत शक्ती म्हणजे DC सप्लायची आवश्यकता असते. तुम्हाला माहिती आहे, घरगुती उपकरणं हे जास्तीत जास्त आपण AC घटकांवर चालवतो. उदाहरणार्थ फॅन आहे, इस्त्री आहे, फ्रीज आहे, कूलर आहे, गिझर आहे, मोटर आहे. अशा प्रकारचे AC स्वरूपावर घटकावर चालवले जाणारे उपकरणे आहेत. तशाच प्रकारे DC वर सुद्धा चालवले जाणारे काही उपकरणे आहेत. उदाहरणार्थ मोबाईलची बॅटरी चार्जिंग करण्यासाठी मोबाईल चार्जर, त्यानंतर सेट टॉप बॉक्ससाठी जे चार्जर असतं ते चार्जर, त्यानंतर इमर्जन्सी बॅटरी लाईटचं जे चार्जर आहे तो चार्जर, छोटे छोटे मसाजर किंवा ट्रिमर जे आपल्या घरामध्ये दैनंदिन जीवनामध्ये वस्तू आहेत त्याला काय लागतं तर DC सप्लायची आवश्यकता असते. म्हणजे आपण AC सप्लाय वापरून DC सप्लायमध्ये त्याचं रूपांतरण करता येतं. किंवा DC सप्लाय म्हणजे उदाहरणार्थ बॅटरीपासून जो मिळणारा सप्लाय आहे, सेलपासून मिळणारा सप्लाय आहे, तो DC स्वरूपातला सप्लाय. आपल्याला DC स्वरूपातला सप्लाय हा जास्त कालावधीपर्यंत जर वापरायचा असेल तर ACचे कमी खर्चामध्ये आपल्याला ACचे DC मध्ये रूपांतरण करता येते. मात्र दरवेळेला जर सेल वापरायचा असेल तर आपल्याला सेल हा डाऊन होऊ शकतो, त्याचं व्होल्टेज कमी होऊ शकतं किंवा ते वारंवार विकत आणावे लागतात. यामुळं कॉन्स्टंट स्वरूपात म्हणजे एकाच पद्धतीनं आपल्याला एकाच व्होल्टेजमध्ये जर आपल्याला DC सप्लाय आवश्यकता असेल तर AC स्वरूपाचं DC मध्ये रूपांतरण करता येतं. आणि हे छोटे छोटे उपकरणं आपल्याला किंवा जे DCवर चालणारे उपकरणे ते ACचा सप्लायचा वापर करून DCवर ते चालवता येतात. मात्र त्यासाठी काय काय लागतं, रेक्टिफायर लागतं, फिल्टर लागतं आणि रेग्युलेटर लागतं किंवा अशा घटकांची काही आवश्यकता असते. ठीक आहे. आता आपण पाहूया, त्यासाठी आपण विद्युत घट, ड्राय सेल किंवा बॅटरी वापरतो, परंतु त्याचा दाब कमी असतो व थोड्या दिवसात बदलावा
लागतो, कारण त्याचा सातत्याने वापर केल्याने तो निकामी होतो किंवा त्याचं व्होल्टेज कमी होऊ शकतं आणि आपल्याला परिणामी आउटपुट जे चालणारी आपलं उपकरण आहे ते कमी चालू शकतं किंवा बंद होऊ शकतं. म्हणून आपल्याला कॉन्स्टंट स्वरूपामध्ये DC सप्लायची आवश्यकता असते. आपण विद्युत घट किंवा बॅटरी न वापरता घरोघरी उपलब्ध असलेल्या व आर्थिक दृष्टीने परवडणारा DC पॉवर सप्लाय म्हणजे विद्युत शक्ती पुरवठा वापरणे किफायतशीर ठरते. इलेक्ट्रॉनिक उपकरणे व सर्किटसाठी आवश्यक असणारा DC पॉवर सप्लाय वेगवेगळ्या रेक्टिफायरपासून मिळवता येतो. अल्टरनेटिंग प्रवाह म्हणजे AC प्रवाह आपल्या घरामध्ये जो असतो त्याला आपण AC सप्लाय असे म्हणतो. अल्टरनेटिंग प्रवाह किंवा व्होल्टेजचे डायरेक्ट प्रवाह किंवा व्होल्टेजमध्ये DC सप्लायमध्ये म्हणजे रूपांतरण केले जाते. या प्रक्रियेस रेक्टिफिकेशन असे म्हणतात. रेक्टिफिकेशन कशाला म्हणतात तर AC घटकाचे रूपांतर DC मध्ये करणाऱ्या घटकाला आपण रेक्टिफिकेशन असे म्हणतो. ह्या क्रियेला रेक्टिफिकेशन असे म्हणतो. ठीक आहे, पुढे बघा. जे साधन AC सप्लायचे रूपांतरण DC सप्लायमध्ये करते त्यास रेक्टिफायर असे म्हणतात. या रेक्टिफायरमध्ये स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर, क्रिस्टल किंवा सेमीकंडक्टर डायोड म्हणजे यासाठी ट्रान्सफॉर्मर वापरलेला असतो. क्रिस्टल किंवा सेमीकंडक्टर म्हणून डायोडचा वापर केला जातो. डायोडमध्ये प्रवाह वाहण्यासाठी एकच मार्ग असतो, विरुद्ध बाजूने त्याचा प्रवाह वाहू शकत नाही, म्हणून डायोडचा देखील वापर केला जातो. कॅपॅसिटर या साधनांचा वापर केला जातो. क्रिस्टल किंवा सेमीकंडक्टर म्हणून डायोड मधून विद्युत प्रवाह हा एकाच दिशेने वाहत असतो. आता सांगितलं मी तुम्हाला, डायोडमधून एकाच दिशेने प्रवाह वाहतो. हा रेक्टिफायर सर्किटमध्ये महत्त्वाचा घटक आहे. याच्यामध्ये रेक्टिफिकेशन या सर्व प्रक्रियेमध्ये हा महत्त्वाचा घटक आहे. रेक्टिफायरमध्ये अल्टरनेटिंग प्रवाह किंवा व्होल्टेजचे म्हणजे AC सप्लायचे, अल्टरनेटिंग करंटचे डायरेक्ट प्रवाह किंवा व्होल्टेजमध्ये रूपांतरण करताना फिल्टर सर्किटचा वापर करावा लागतो. ठीक आहे, इथपर्यंत तुम्हाला लक्षात आलं DC पॉवर सप्लाय म्हणजे काय, AC पॉवर सप्लाय म्हणजे काय, DC पॉवर सप्लायवर कुठले उपकरण चालतात आणि DC पॉवर सप्लायची आपल्या घरामध्ये कशासाठी आवश्यकता आहे. ठीक आहे, आता पुढे पाहूयात आपण फिल्टर सर्किट. याच्यामध्ये आहे फिल्टर सर्किट. हे अशुद्ध DC सप्लायचे शुद्ध DC सप्लायमध्ये रूपांतरण करणारे साधन आहे. बघा, फिल्टरमध्ये काय आहे, फिल्टर हे अशुद्ध स्वरूपातला जो DC सप्लाय आहे त्याचे शुद्ध स्वरूपात DC सप्लाय मध्ये रूपांतर करणारे साधन आहे. रेक्टिफायरच्या आउटपुट मधील AC घटक फिल्टर सर्किटमुळे काढून टाकले जाऊन लोडकडे केवळ DC सप्लाय पाठविला जातो. आता काय होतं, रेक्टिफायरमध्ये आउटपुटमधील AC घटक फिल्टर सर्किटमुळे काढून टाकले जातात आणि फक्त काय केलं जातं, लोडकडे केवळ DC सप्लाय पुरवठा केला जातो. म्हणजे ह्या लोडकडे केवळ AC सप्लाय याच्यातला जे आला तर तो AC सप्लाय काढून टाकला जातो आणि लोडकडे फक्त DC सप्लाय पाठवला जातो. सर्वसाधारण फिल्टर सर्किटमध्ये कॅपॅसिटरचा उपयोग केलेला असतो. नेहमी वापरले जाणारे 3 फिल्टर्स पुढील प्रमाणे आहेत. बघा, कॅपॅसिटर वापरला जातो हे फिल्टर करण्यासाठी. कॅपॅसिटर फिल्टर, चोक इनपुट फिल्टर आणि पाय प्रकारचे फिल्टर. ठीक आहे, आता बघूयात आकृती 2 म्हणजे ह्या पुढच्या आकृतीमध्ये दाखवलेलं आहे, उदाहरण म्हणून दाखवलेलं आहे की कॅपॅसिटर फिल्टरचा वापर करून अशुद्ध DC सप्लायचे शुद्ध DC सप्लायमध्ये रूपांतरण कशा पद्धतीने केलेलं आहे त्याचं सर्किट दाखवलेलं आहे. अशुद्ध आहे बघा, इथून AC सप्लाय दिलेला आहे, याला ब्रिज रेक्टिफायर इथं तयार केलेलं आहे. पॉझिटिव्ह निगेटिव्ह म्हणजे फेज आणि न्यूट्रल दिलेलं आहे. अशा स्वरूपामध्ये डायोडचा वापर करून 4 प्रकारचे डायोड वापरून आपण या ठिकाणी ब्रिज रेक्टिफायर तयार आहे. D1, D2, D3 आणि D4 अशा प्रकारच्या डायोडची जोडणी करून या ठिकाणाहून आपण निगेटिव्ह आणि या ठिकाणाहून पॉझिटिव्ह आणि यामध्ये कॅपॅसिटर जोडून आपण लोड हा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह हा शुद्ध स्वरूपाचा घेतलेला आहे कॅपॅसिटरचा वापर करून. बघा, या ठिकाणाहून सप्लाय आल्यानंतर D1 कडून इकडे जाईल, या ठिकाणाहून आपल्याला निगेटिव्ह मिळेल, या ठिकाणाहून जरी आला तरी हा पॉझिटिव्ह असेल तर या ठिकाणाहून जाईल आणि या ठिकाणाहून आपल्याला निगेटिव्ह मिळेल. ठीक आहे, हे आपल्याला लक्षात येईल या आकृतीवरून. पुढे पाहूयात. या सर्व प्रकारच्या रेक्टिफायरमध्ये AC प्रवाहाचे DC प्रवाहात रूपांतरण करताना आपण त्याला पुरविलेली AC सप्लायचे व्होल्टेज व लोडमध्ये बदल होणार नाही हे लक्षात घेऊन हे रेक्टिफायर सर्किट तयार केलेले असते. हे रेक्टिफायर सर्किट
कशाचा विचार करून तयार केले गेलेला आहे, तर व्होल्टेज आणि लोड हा न बदलणार आहे. म्हणजे घरामध्ये जे आलेलं व्होल्टेज आहे ते कॉन्स्टंट आहे, किंवा त्याला जे मिळणारं जे व्होल्टेज आहे, इनपुट म्हणून मिळणारं व्होल्टेज आहे ते कॉन्स्टंट आहे, आणि आउटपुट जे आहे ते सुद्धा कॉन्स्टंट आहे. त्याच्यामध्येही कुठलाही बदल न होता ते आपल्याला आहे त्या पद्धतीने आपल्याला ते सर्व विचार करून हे बनवलेलं असतं. हे लक्षात घेऊन आपण रेक्टिफायरचे सर्किट तयार केलेलं असतं. व त्याच्या आउटपुटला DC व्होल्टेज मिळते. परंतु या दोन्ही घटकामध्ये बदल झाल्यास, कशामध्ये, व्होल्टेज आणि लोडमध्येही काही बदल झाल्यास किंवा इनपुट व्होल्टेजमध्ये बदल झाल्यास त्याचा परिणाम आउटपुट DC व्होल्टेजवर होऊ शकतो. म्हणून याला अनरेग्युलेटेड पॉवर सप्लाय असे म्हणतात. म्हणजे हा पॉवर सप्लाय अनियंत्रित पॉवर सप्लाय होऊ शकतो. हा लोड आणि व्होल्टेज यावर अवलंबून आहे. हे कॉन्स्टंट आहे. हा विचार करून आपण हा DC सप्लाय तयार केलेला आहे. मात्र लोड किंवा इनपुट व्होल्टेज यामध्ये जर बदल झाला असता हा पॉवर सप्लाय अनियंत्रित पॉवर सप्लाय होऊ शकतो. ठीक आहे, पुढे बघूयात आता आपण. नियंत्रित DC विद्युत शक्ती पुरवठा म्हणजे रेग्युलेटेड DC पॉवर सप्लाय. आता याच्यामध्ये काय पाहता येईल आपल्याला की इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे व मंडलांना स्थिर DC सप्लायची आवश्यकता असते. आता आपण पाहिलं लोड बदलो किंवा व्होल्टेज बदलो, याच्या काही जरी बदल झाला तरी सुद्धा स्थिर DC सप्लाय आपल्याला आवश्यकता असते. मग या स्थिर DC सप्लायसाठी नियंत्रित DC सप्लायची गरज असते. परंतु इथं दाखवलेले स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर, रेक्टिफायर आणि फिल्टर वापरून मिळणारा DC सप्लाय हा इनपुट AC सप्लाय व आउटपुटला जोडलेल्या लोडवर अवलंबून असतो. आपण जो यापूर्वी पाहिला DC सप्लायचा प्रकार जो पाहिला तो लोड आणि व्होल्टेज यावर अवलंबून असतो. यामुळे काय होतो, तो अनियंत्रित होतो. ज्या ठिकाणी स्थिर DC विद्युत दाबाची आवश्यकता असते तेथे नियंत्रित DC विद्युत शक्तीचा पुरवठा करतात. आता नियंत्रित DC पुरवठा, विद्युत शक्तीचा पुरवठा करण्यासाठी आपल्याला DCची आवश्यकता असते आणि त्यासाठी आपण DCची निर्मिती केलेली आहे. AC पासून DCची निर्मिती केली. ज्या ठिकाणी DC सप्लायचे आउटपुट, मेन्स, इनपुट विद्युत दाब किंवा लोड प्रवाह बदलला तरी स्थिर राहतो त्या DC सप्लायला नियंत्रित विद्युत शक्ती पुरवठा असे म्हणतात. बघा, ज्या ठिकाणी लोड बदलला किंवा दाब जरी बदलला, इनपुट दाब जरी बदलला तरी सुद्धा आउटपुट व्होल्टेजमध्ये कुठलेही बदल होत नाहीत, तो नियंत्रित स्वरूपामध्ये कॉन्स्टंट स्वरूपात DC सप्लाय आउटपुटला मिळतो. अशा DC सप्लायला आपण काय म्हणतो, स्थिर स्वरूपातला किंवा रेग्युलेटेड पॉवर सप्लाय, DC पॉवर सप्लाय असं म्हटलं जातं. आता बघा पुढे दाखवलेले आकृती क्रमांक 3 मध्ये दाखवल्याप्रमाणे स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर, रेक्टिफायर व फिल्टर हे घटक असतात. त्याशिवाय पॉवर सप्लायचे आउटपुट स्थिर ठेवण्यासाठी एक नवीन घटक वापरला जातो, त्यास दाब नियामक म्हणजे व्होल्टेज रेग्युलेटर असे म्हटले जाते. म्हणजे आउटपुटला जे मिळणारं व्होल्टेज आहे ते कॉन्स्टंट स्वरूपामध्ये मिळले जावं यासाठी व्होल्टेज रेग्युलेटर हा एक घटक वापरलेला असतो. तो आपण पाहूयात आता. नियंत्रित विद्युत शक्ती पुरवठा, नियंत्रित DC विद्युत शक्ती पुरवठा. बघा, AC सप्लाय या ठिकाणी 230 AC सप्लाय या ठिकाणी दिलेला आहे ट्रान्सफॉर्मरला फेज आणि न्यूट्रलच्या स्वरूपामध्ये. T1 हे इनपुट बाजू आहे, आउटपुट बाजूला ही म्हणजे प्रायमरी बाजू आहे, ही सेकंडरी बाजू आहे. आउटपुटला जो मिळणारा व्होल्टेज आहे सेकंडरी आहे. इथं 0 आणि 9 दिलेलं आहे. म्हणजेच या ठिकाणी 0 ते 9 हे 0 आणि या पॉईंटला 0 व्होल्टेज आणि या ठिकाणी या दोन्ही टर्मिनलमध्ये 9 व्होल्टेज या ठिकाणी मिळतं. प्रायमरी व्होल्टेज इथं दाखवलेलं आहे 230 व्होल्ट प्रायमरी आणि 0 ते 9 व्होल्ट हा सेकंडरीमध्ये व्होल्टेज मिळतं. याचा प्रवाह आहे 2 अँपिअर. हा ट्रान्सफॉर्मर ह्या रेटिंगचा आहे. या ठिकाणी इथं दाखवलेलं आहे प्रायमरी वाइंडिंग, सेकंडरी वाइंडिंग, या ठिकाणी कोअर. ठीक आहे. आता या ठिकाणी लोडला आपण आउटपुट जोडल्यानंतर यामधून प्रवाह वाहू लागेल. इथं ब्रिज रेक्टिफायर तयार केलेला आहे. आपण आत्ताच ब्रिज रेक्टिफायर म्हणजे काय आपण पाहिलेलं आहे. शुद्ध स्वरूपात DC सप्लाय मिळण्यासाठी डायोडचा विशिष्ट पद्धतीने वापर करून हा आपण ब्रिज रेक्टिफायर तयार करता येतो. या ठिकाणी पॉझिटिव्ह मिळतं, या ठिकाणी आपल्याला निगेटिव्ह मिळतं. या पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हमध्ये आपण C1 हा कॅपॅसिटर लावलेला आहे, ह्या रेंजचा कॅपॅसिटर लावलेला आहे. ह्या ठिकाणी C2 हा कॅपॅसिटर लावला आहे, या ठिकाणी C3 हा कॅपॅसिटर लावून आपल्याला शुद्ध स्वरूपात 5 व्होल्ट DC आउटपुट
0.09 मधलं आउटपुट आपल्याला 5 व्होल्टपर्यंतचं आउटपुट आपल्याला शुद्ध स्वरूपामध्ये या ठिकाणी मिळतं. या ठिकाणी IC लावलेले आहे, IC नंबर 1 आहे आणि याचा जो नंबर आहे त्या ICचा नंबर आहे इंटिग्रेटेड सर्किट ज्याला आपण म्हणतो त्याचा हा नंबर त्या ठिकाणी याचं 1 आणि 3 या ठिकाणी याची जोडणीचा क्रम लावलेला आहे. क्रम अशा पद्धतीने आपल्याला नियंत्रित स्वरूपाचा DC सप्लाय या ठिकाणी मिळेल. आजच्या भागामध्ये आपण पाहिलं की DC पॉवर सप्लाय म्हणजे काय, AC पॉवर सप्लाय म्हणजे काय, DC पॉवर सप्लाय अनियंत्रित आणि नियंत्रित यासाठी ट्रान्सफॉर्मर, त्या ठिकाणी वापरले जाणारे रेग्युलेटर आणि विशिष्ट पद्धतीचे जे रेक्टिफायर वापरलेले अशा घटकांचा वापर करून, कॅपॅसिटरचा वापर करून, ICचा वापर करून आपल्याला जे मिळणारं आउटपुट व्होल्टेज आहे ते कॉन्स्टंट मिळण्यासाठी या DC पॉवर सप्लायचा वापर केलेला आहे. या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, उपघटक पाहणार आहोत, रेक्टिफायरची रचना, त्याचे प्रकार आणि कार्यपद्धती हे आपण पुढील येणाऱ्या भागामध्ये पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आत्तापर्यंत जर आमच्या प्री SSC या व्होकेशनल एज्युकेशन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ताबडतोब सबस्क्राईब करा, लाईक करा आणि इतर विद्यार्थी मित्रांना शेअर करा. हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट सेक्शनमध्ये लिहून आम्हाला कळवा. धन्यवाद विद्यार्थी.